नमस्कार. कधीकधी अगदी साध्या सरळ वाटणाऱ्या गोष्टींची किंमत आपण लावूच शकत नाही. ही गोष्ट आहे अशाच एका साध्या चप्पलची. पण तिची किंमत इतकी अनमोल कशी ठरली, चला तर मग पाहूया. आईच्या चप्पलची खरी किंमत काय असू शकते? हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो नाही का? पण या साध्या प्रश्नाच्या उत्तरात प्रेम, त्याग आणि आदराची खूप मोठी, खूप सुंदर कहाणी दडलेली आहे. तर आपली गोष्ट सुरू होते एका तरुण मुलापासून. त्याच्या हातात नुकताच त्याचा पहिला पगार आलेला आहे आणि त्याच्या मनात एकच विचार आहे. एका खास व्यक्तीसाठी एक खास भेटवस्तू घ्यायची आहे. तो पोचतो एका चपलांच्या दुकानात आणि तिथे तो दुकानदाराकडे एक अशी काहीतरी विचित्र मागणी करतो जी त्या दुकानदाराने आपल्या अख्ख्या आयुष्यात कधीच ऐकलेली नसते. आता बघा, दुकानदाराला काय वाटलं असेल? एकतर आईलाच घेऊन या किंवा निदान त्यांच्या पायाचं माप तरी सांगा. पण मुलाचं उत्तर अगदीच अनपेक्षित होतं. तो म्हणाला, माझ्याकडे फक्त कागदावर काढलेली त्यांच्या पायांची एक आकृती आहे. आता विचार करा, केवळ एका कागदी आकृतीवरून चप्पल कशी काय निवडणार? दुकानदारासाठी हे कोडच होतं. पण खरा प्रश्न हा आहे की तो मुलगा थेट माप घेण्याऐवजी किंवा आईला आणण्याऐवजी एका साध्या कागदाच्या तुकड्यावर का अवलंबून होता? यामागे एक खूप हृदयस्पर्शी कारण दडलं होतं. मुलगा दुकानदाराला सांगतो, ही आकृती माझ्या आईच्या पायांची आहे, ती गावात राहते, आणि मग तो जे सांगतो ते ऐकून दुकानदार अक्षरशः स्तब्ध होतो. तो म्हणतो, तिने तिने आजपर्यंत कधीही पायात चप्पल घातलेली नाहीये. तो पुढे सांगतो, माझ्या शिक्षणासाठी तिने खूप कष्ट घेतलेत, खूप त्याग केलाय. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आणि मी ठरवलं होतं की त्यातनं आईसाठी एक भेट नक्की घ्यायची. हे सगळं ऐकल्यावर त्या दुकानदाराच्या मनात काय आलं असेल? त्याची जी प्रतिक्रिया होती त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. मुलाचं आपल्या आईबद्दलचं ते प्रेम आणि तो आदर पाहून दुकानदाराचं मन अगदी भरून आलं. त्याचे डोळे पाणावले. आता हा फक्त एक व्यवहार राहिला नव्हता, तर एका भावनिक नात्याची सुरुवात होती. दुकानदाराने काय केलं माहितीये? आधी त्या आकृतीवरून अगदी योग्य मापाची चप्पल निवडली. मग त्याने स्वतःहून आणखी एक जोड त्यात टाकला, पूर्णपणे मोफत. तो मुलाला म्हणाला, आईला सांग, एका मुलाची भेट जुनी झालीस तर तिच्या दुसऱ्या मुलाने दिलेली ही भेट आहे. पण मग त्याने त्या मुलाकडे एक अशी मागणी केली जी सगळ्यात अनपेक्षित होती. तो म्हणाला, बाळा, तुझ्या आईच्या पायांची आकृती असलेला तो कागद मला देशील का? आणि इथेच, अगदी इथेच ह्या कथेला एक असं वळण मिळतं जे आपल्याला खूप खोलवर विचार करायला भाग पाडतं. दुकानातले बाकीचे कर्मचारी तर अगदी गोंधळून पाहत होते. त्यांच्या मालकाने तो पायांच्या आकृतीचा साधा कागद घेतला आणि तो कागद त्याने थेट आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला. इतकंच नाही तर अत्यंत श्रद्धेने त्या कागदाला नमस्कार केला. एक साधा कागदाचा तुकडा तो देवघरात पूजेच्या स्थानी का ठेवला गेला असेल? दुकानातल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्वांना हाच प्रश्न पडला होता. तेव्हा तो दुकानदार म्हणाला, ही केवळ पायांची आकृती नाहीये, ही तर साक्षात देवी लक्ष्मीची पावले आहेत. आपल्या संस्कृतीत लक्ष्मीची पावले हे समृद्धीचं, सौभाग्याचं आणि दैवी गुणांचं प्रतीक मानलं जातं. ही पावलं जिथे पडतात तिथे भरभराट येते, अशी आपली श्रद्धा आहे. तर मग त्या दुकानदाराने एका आईच्या कष्टांना थेट दैवी स्वरूपाशी का बरं जोडलं असेल? ह्याचं कारण खूपच सुंदर आहे. त्या दुकानदाराचा विश्वास होता की ज्या माऊलीच्या संस्कारांमुळे असा गुणी मुलगा घडला, ज्या आईने यशाची प्रेरणा दिली, तिची पावलं त्याच्या दुकानात नक्कीच भरभराट आणतील. ते संस्कारच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद होते. या गोष्टीतून आपण काय शिकतो? की आईवडिलांच्या त्यागाचा सन्मान करणं किती महत्वाचं आहे. खरी किंमत पैशात नाही, तर प्रेमात आणि भावनांमध्ये मोजली जाते. एका व्यक्तीचे चांगले गुण दुसऱ्या व्यक्तीमध्येही दया आणि करुणा निर्माण करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईचा आदर करणं हीच खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा. ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर सोडून जाते. आपल्या आयुष्यात आपल्यासाठी ज्यांनी असाच न दिसणारा, न मोजता येणारा त्याग केला आहे, त्या त्यागाचा सन्मान आपण कसा करतो? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?